पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट आकाश टकलेनं आशिष मतीला बाद केलाय. लगेच आल्याला सुरुवात केलंय वैभव तांडेलनं. त्याच्या बॅटनं हा पहिला चौकार. आखू टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आले. क्विक थ्रो तुम्हाला पाहायला मिळतोय. यष्टिरक्षक थोडासा दूर राहिलाय त्यामुळं इथून सिंगल रन्स मिळेल. ज्येष्ठ नागरिक जनार्दन दामू मडवी यांचं इथं आगमन होतंय. प्रथमतः त्यांचा आपण शब्द सुमनानं स्वागत करतोय. नेहमीच मयूर स्मृती गावदेवी गावठाणा संघ जेव्हा उरण प्रीमियर लीग मध्ये खेळत असतात आणि त्याचे संघ मालक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्ट्राईकला आलाय आतिश मते. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये टिपला जातोय. मिड ऑफ रिजन मध्ये जेल. दुसरा हादरा लागलाय आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाला आणि फलंदाज इथं होईल आतिश मते. शून्यावर झेलबाद. विकेट आकाश टकले या नामवंत गोलंदाजाने मिळवलेत. सातत्यानं विचार केला तर अनेक वर्ष गावदेवी गावठाण संघाचा पाठीचा कणा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि महत्वाच्या दोन खेळाडूंना त्यांना बाद केलाय. आशिष मते आणि आतिश मते या दोन्ही खेळाडूंना त्यांना अगदी स्वस्तामध्ये बाद केलंय. चौथ्या क्रमांकावर नवीन खेळाडू दाखल झालाय सनी मात्रे. आणखीन एक अपकमिंग स्टार जो प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाला बिलॉंग करतो. यंदाच्या क्रिकेटच्या हंगामामध्ये या खेळाडूची एक वेगळी चर्चा नेहमीच पाहायला मिळाली. तो खेळाडू दाखल झाला. थोडासा बॅकफुटला आलाय कारण पहिल्याच महत्वाच्या खेळाडूने सुरुवातीच्या सलामीवर आणि चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे थोडासा बॅकफुटला आलाय सुरुंगपाडा टीम. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टिरक्षक अजय मडवी यांना आपण पाहू शकताय. ज्या वेगानं चेंडू आकाश टकले हाताळतोय. पहिले षटक पिवनचं आहे. दोन क्षेत्ररक्षक बाहेर असताना काय तुफान गोलंदाजी राहिलाय. या क्रीडांगणामध्ये फलंदाजांचा नेहमी बोलबाला राहिलाय पण या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजीने सुद्धा कमाल तेवढीच केलंय. शेवटचा बॉल आहे आकाश टकलेचा. अकूट टप्प्याचा हा बॉल थोडंसं शर्वेक्षा दूर राहिला. आजच्या रात्रीतील पहिला आव्हान तर चेंडू आकाश टकलेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. शिवभक्त आणि ज्यांचे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये मावले होते असे आमच्या अब्दुल चाचा झक्कास लस्सी संपूर्ण रायगड जिल्हा आणि भिवंडी जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा एक वेगळी चवीची ज्यांचं आपल्याला लस्सी चाखायला मिळते अशी अब्दुल चाचा क्रिकेट प्रेमी यांचं इथं शुभागमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती केली जाते अब्दुल चाचा आपण या. आपलं सुद्धा स्वागत आहे या शृंखलेमध्ये. आकाश टकलेच्या गोलंदाजीचा हा शेवटचा बॉल. यष्ट्यांचा वेध. आणखीन एक महत्वाचा हादरा लागलाय आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाला. एकाच षटकामध्ये अवघ्या 4 धावा देत असताना महत्वाचे 6 धावा देत टकले या गोलंदाजाचा बोलबार राहिलाय. अवघ्या 6 धावा देत असताना महत्वाचे 3 खेळाडू आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाचे बाद केलेत. आयशा जिथं नाव येत असतं तिथं अजय कुमटे एक यशस्वी पुरस्कर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे. आज आयशा नावाने खेळतोय प्रतीक 11 सुरुंगपाडा संघ. तर दुसऱ्या बाजूला सतीश मोती गावदेवी गावठाण संघ म्हणल्यानंतर रायगडमधील एक यशस्वी पुरस्कर्ते सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सतीश मोती गावदेवी गावठाण संघ पाहायला मिळतोय. त्यांच्या समेत आज छोटा टायगर धनुष शेठ मडवी हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. संपूर्ण लाईट हाऊस ग्रुप गावठाण यांच्या वतीनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्या म्हणजे सतीश मोती गावदेवी गावठाण या टीमला. संघाची एक वेगळी दहशत निर्माण नेहमी झाले. नेहमी एक वेगळी दहशत क्रिकेट क्षेत्रामध्ये गावदेवी गावठाण संघाची नेहमी पाहायला मिळत असते. मात्र मागील 2 ते 3 वर्षामध्ये सुरुंगपाडा संघाची सुद्धा एक वेगळी ओळख आहे. लोवर फुलटॉस आहे. भूषण धामापूरकर हा गोलंदाज आलाय दुसरे षटक हाताळण्यासाठी. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक संचित टकले पाहायला मिळतात ज्यांनी हा चेंडू अडवलाय. फक्त एकच धाव येते.
एका धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 7 धावा पाहायला मिळतात. 3 बाद 7 अशी सुरुवात आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाची सध्या दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहायला मिळत आहे. भूषण धामापूरकर क्लासिकल स्ट्रोक, अगदी ओमकारचा हा फटका चांगला पाहायला मिळाला. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह मध्ये क्षेत्ररक्षक खराब आणि इथून मात्र या इनिंग मधील आलेला हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय बॅट मधून. भूषण धामापूरकरचं स्वागत केलंय ओमकार पाटीलनं. त्याच्या बॅट मधून आलेला एक्स्ट्रा कव्हरिजनच्या दिशेनं हा ओमकार तांडेलच्या बॅट मधून आणखीन एक हा फटका बॅकवर्ड रिजन मध्ये वेगानं चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय ओमकार तांडेल याच्या बॅट मधून. दरम्यानच्या कालावधीमध्ये जासईच्या राजकीय पटलावर ज्या नावाची एक वेगळी ओळख आहे अशी सन्माननीय सरपंच साहेब संतोषजी घरत साहेबांचं इथं आगमन झालंय. प्रथमतः त्यांचा पण शब्द सुमनांना स्वागत करत आहोत. काम ऐसा करो कि काम से नाम बन जाए और नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम बन जाए. नाव आहे संतोष शेठ घरत. एक नाही, 2 वेळा नाही तर तब्बल 3 वेळा 15 वर्ष राजकीय पटलावर आपल्या नावाची वेगळी दहशत ज्यांनी निर्माण केली अशी सन्माननीय विद्यमान जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषजी घरत साहेबांचं इथं शुभागमन झालंय. राजकीय पटला समवेत आज समाज क्षेत्रामध्ये सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक त्यांची वेगळी ओळख नेहमी पाहायला मिळत असते अशी या गावची सरपंच ज्यांच्या नावाची स्पर्धा पाहायला मिळते आणि त्यांचं इथं शुभागमन झालंय. या बेलचा बॉल शरक्ष थोडासा दूर राहिलाय. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाते आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 16 धावा. 16 धावा धावपट्टा लागत असताना शेवटचा बॉल बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं फर्स्ट स्लिप मध्ये किशोर मडवी यांना हा चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होतोय. स्ट्रॉंगली अपील होती पण बाल बचावला. आत्मघातकी धाव इथून एक कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 17 धावा. दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या मैदानाच्या समोर जी बस आहे तिथं टाटा टिगॉर MH46 CE 6058 या वाहनधारकाला विनंती केली जाते की आपल्या वाहनाला थोडासा धक्का बसलाय. MH46 CE 6058 टिगॉर टाटा गाडी आहे. त्यानंतर MH46 CM 1733 टाटा पंच ही व्हाईट कार तिथं आहे. या दोन्ही वाहनधारकांना विनंती केली जाते आपल्यामुळे अडथळा निर्माण झालाय आपण तिथे जाऊन आपले वाहन व्यवस्थित पार्किंग झोन मध्ये पार्क कराव्यात. O2 कॉमेंट्री बॉक्स. दरम्यानच्या कालावधीमध्ये कामगार नेते रवी घरत यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा या शृंखलेमध्ये प्रथमतः आपण शब्द सुमनाने स्वागत करत आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा लागले गेल्यात 3 बाद 17. संचित टकले आलाय गोलंदाजी करण्यासाठी. माफी असावी, करण मडवी आलाय. करण मडवीचं हे पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना जिथं गोलंदाजी करतोय करण मडवी. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स आल्या. लोवर फुल टॉस आडव्या बॅटनं खेळण्याचा देखील प्रयत्न झालाय. पाहिजे तसा फायदा उचलता आला नाहीये त्यामुळं डीप मध्ये चेंडू जातोय. आकाश टकलेनं चेंडू अडवलाय. मिळाली जाईल या चेंडूवर आणखीन एक धाव आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या प्रथमतः बॅटिंग करत असताना आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा या संघाच्या 19 धावा. यावेळचा फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेसिंग फार दूरचं राहिलंय. अंतर लांब होतं आणि यावेळी एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4.
करण मडवीच्या विरुद्ध ओमकारच्या समोर हा आणखीन एक बॉल थोडासा फिरून मारण्याचा प्रयत्न देखील होता. पाठीमागच्या दिशेने यष्टीरक्षक पाहू शकताय अजय मडवी यांना. 10 सेकंदामध्ये रिव्ह्यू घेण्याचा मुभा आहे, त्यामुळे विशेष सूचना पंच कमिटीला देखील आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं 10 सेकंदाच्या आतमध्ये जर रिव्ह्यू घेतला तरच तो मिळेल, अन्यथा रिव्ह्यू घेण्याची कुठल्याही प्रकारची मुभा नसणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य तो बॉल आहे. करण मडवीचं आपण कौतुक करूयात. एक चौकाल्यानंतर पुन्हा एकदा त्यानं वापसी केलंय आणि एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. करण मडवीचं षटक चालू आहे. 4 चेंडूमध्ये आता फक्त 5च धावा. फ्रंटफूटचा चांगला वापर केला आणि यावेळी चेंडूला पाठवून दिलं वायडिश लॉंगॉनच्या वरतून सीमा पार. आजच्या रात्रीमधील आलेला हा पहिला षटकार आयशा स्पोर्ट प्रत्येक 11 सुरुंगपाडाच्या फलंदाजांच्या बॅटमधून. विरुद्ध आक्रमण केलंय ओमकार तांडेलनं. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वायडिश लॉंगॉन मध्ये आकाश टकले वेगाने आले, तेवढाच वेगानं दुसरी धाव देखील घेतली जाते. कमालीची आज रनिंग बिटवीन पाहायला मिळते आयशा स्पोर्ट प्रत्येक 11 सुरुंगपाडा या संघाच्या फलंदाजांची. आतापर्यंत 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना आयशा स्पोर्ट प्रत्येक 11 सुरुंगपाडा संघाच्या धाव पटलावर धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 31 धावा. किशोर मडवी सध्या क्षेत्ररक्षण करतात आणि त्यांच्याकरता MSWC कंपनी यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. प्रीतम म्हात्रे रायडू आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं किशोर मडवी जे क्षेत्ररक्षक आहेत आता यष्टीरक्षक राहिलेत आणि त्यांच्यासाठी शुभेच्छा येतात. तसेच आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकताय सर्वात मोठी स्पर्धा जो सध्या खेळाडू खेळतोय अमित नाईक एकडकर याची ISPL सीझन 2 मध्ये निवड झाली. त्याच्यासाठी खंडोबा क्रिकेट क्लब जासी यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्याचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करण्यात आलंय. बॅक टू क्रिकेट जिथं आकाश टकलेचं षटक चालू होईल. चौथं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. अगदी गेटच्या समोर ज्या कार पार्क केल्यात त्या सर्व वाहनधारकांना आपण विनंती करतोय, आपल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. वैभवचा फटका आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न देखील झालाय. थ्रो कमालीचा येतोय आणि दुसरी धाव घेत असताना आणखीन एक मोठा हातरा लागलाय आयशा 11 प्रतीक स्पोर्ट सुरुंगपाडा संघाला आणि दुसरी धाव घेत असताना वैभव तांडेल हा खेळाडू होईल धाव बाद. पहिल्या चेंडूवर धावबाद परिणामी आणखीन एक खेळाडू बाद झालाय, तो म्हणजे बॅटिंग करताना आयशा स्पोर्ट प्रत्येक 11 सुरुंगपाडा संघाचा आकाश टकलेचं षटक चालू आहे. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. निहार मडवी वेगाने येत आहेत. लेग बाईच परिणामी मिळाला जाईल ही सिंगल रन्स. शरद म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. मेन पंच जे आहेत स्क्वेअर लेग पंच आपण सुदेश म्हात्रे पिरकून यांना पाहू शकता. उरण पंच कमिटीचे नामांकित हे 2 ऑफिशियली पंच ही संपूर्ण स्पर्धा आज कव्हर करत आहेत. आकाश टकलेचं षटक धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 33 धावा 33 रन्स. 15-21 टिगॉर जी कार आहे त्याला विनंती आहे की आपली कार व्यवस्थित पार्किंग झोन मध्ये आपण पार्क करा, विनंती केली जाते. आपल्या कारला आता कोणतरी टच केलंय, विनंती केली जाते. 15-21 टिगॉर गाडी आहे. आता त्याला क्रॅचेस आलेत तर त्या वाहनधारकाला विनंती आहे की आपण तिथे जाऊन आपली कार आता व्यवस्थित लावा. कोणतरी त्या कारला टच केलंय त्यामुळे वाहनधारकाला विनंती आहे आपण तिथे जाऊन आपली
वाहन व्यवस्थित ठिकाणी पार करा. उळ्यात मैदानात जिथं आकाशातील षटक चालू आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणखीन एक धावबाद होण्याची नामी संधी आणि मोठा आदरा लागला आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा या संघाला. आणखीन एक खेळाडू होईल ओमकार तांडेल. मोठा मासा गाळा लागलाय आणि इथून मोठा खेळाडू धावबाद परिणामी झालाय. धावबाद. तेरा बॉल आणि 23 धावा. शॉर्ट बट स्वीट एक चांगली इनिंग त्यानं पार पाडली आणि महत्वाची दुसरी धाव घेत असताना तो झालाय धावबाद. स्ट्राईकला आहेत सचिन तांडेल. कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव ज्यांच्याकडे आहे आणि तो सध्या स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईक इंडला आपण खेळाडूला पाहू शकतोय. स्वराज तांडेल दाखल झालेत. स्वराज पाटील बॅटची कडा यष्टीरक्षक किशोर मडवी यांच्यापासून थोडासा दूर चेंडू राहिलाय. पाठीमागच्या दिशेनं निलेश पाटील क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी हा चेंडू अडवलाय. फक्त एकच धाव मिळेल आणि एक धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 5 बाद 35 धावा 5 बाद 36 धावा धावपट्टावर पाहायला मिळतात. आकाश टकलेचं हे षटक, ज्या षटकातील आता शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईक आलाय स्वराज पाटील. चौथं षटकातील शेवटचा चेंडू आहे. या बेलचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. वेग प्रचंड आहे त्यामुळे रीड करू शकला नाही. शेवटचा बॉल आलाय निर्धाव. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. धावपट्टा धावा लागले गेल्या त्या प्रथमतः बॅटिंग करत असताना आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा या संघाच्या 5 बाद 36 धावा. पहिला आणि शेवटचा पुकार आहे श्रीराम शिरडोन आणि त्यांच्या विरुद्ध पिरकोन. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती केली जाते पहिली इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टनना टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. श्रीराम शिरडोन आणि त्यांच्या विरुद्ध पिरकोन दोन्ही संघाच्या कॅप्टनला आयोजन कमिटीच्या वतीनं ही विशेष सूचना केली जाते की पहिली इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. दरम्यानच्या कालावधीमध्ये या स्पर्धेचा पाठीचा कणा किंवा खंडोबा क्रिकेट क्लब जासी संघाचे जनक माणिक शेठ म्हात्रे यांचं इथं शुभागमन झालंय. त्यांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागले गेले त्या 36 धावा. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज संचित समाधान टकले याला आपण आता गोलंदाजी करताना पाहणार आहोत. सचिन तांडेल समोर आहे. लोवर फुलटॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना एक मोठा खेळाडू बाद झालाय. धावबाद परिणामी सचिन तांडेल याला बॅक टू पॅव्हलियन परतावा लागेल. लागलेला हा 6व्या क्रमांकाचा आदरा बॅटिंग करणाऱ्या आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमला. खेळाडू मैदानात दाखल झाला. थोडीसा बिकट परिस्थिती पाहायला मिळते आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाची. मागील 2 ते 3 वर्षाचा जर विचार केला तर अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा संघ म्हणून प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाला पाहिलं जातं आणि त्याचे पुरस्कर्ते अजय कुमटे हे पाहायला मिळतात. आयशा नावाना संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला सतीश मुती गावदेवी गावठाण सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ गावठाण संघ सध्या क्रीडांगणामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. षटक चालू आहे शेवटचा जिथं संचित टकले सध्या गोलंदाजी करतोय. आकाश आलाय. आकाश पाटीलचा हा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन रीज मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे मिळेल आणि एका धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 38 धावा 38 रन्स 6 बाद 38. तसेच संचित टकलेसाठी शुभेच्छा येतात. बादल ग्रुप गावठाण यांच्या वतीनं या गोलंदाजाला शुभेच्छा आल्यात. बादल बक्या ग्रुप गावठाण यांच्या वतीनं संचित टकले या गोलंदाजासाठी शुभेच्छा येतात. त्याचे सुट्टी मेकर समाधान टकले आहेत आणि त्यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा येतात. यावेळचा बॉल अगदी यॉर्कर होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न.
लॉंग ऑफ मध्ये दयानंद मडिबे आहेत. इथून दुसरी धाव घेत असताना आणखीन एक खेळाडू झालाय धावबाद. तिसरा खेळाडू धावबाद परिणामी बाद होतोय आणि इथून 7व्या क्रमांकाचा खेळाडू होतोय बॅक टू पॅव्हिलियन. आतापर्यंत 4 खेळाडू धावबाद परिणामी बाद झालेत. शेवटच्या या इनिंग मधले 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा पुकार आम्ही सुद्धा देतोय. श्रीराम शिरडोन आणि त्यांच्या विरुद्ध पिरकोन यापुढे होणारी लढत आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की दोन्ही कॅप्टन पैकी एक जरी कॅप्टन इथं आला आणि दुसरं इनिंग चालू होण्या अगोदर पहिला चेंडू पडण्या अगोदर जर तो कॅप्टन आला तर त्याला नाणेफेकीचा कॉल विजयी दिला जाईल. ही महत्वाची सूचना आम्ही दोन्ही कॅप्टन पर्यंत पोहोचवतोय. श्रीराम शिरडोन आणि त्यांच्या विरुद्ध पिरकोन. संचित टकले गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पाठीमाग क्षेत्ररक्षक निसर्ग मडवीने टिपलाय जेल. 8व्या क्रमांकाचा हादरा लागला आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाला. आणखीन एक महत्वाची विकेट मिळवतोय संचित टकले हा गोलंदाज. महत्वाची झेल पाहायला मिळाली. पाठीमागच्या बॅकवर्ड रिजन मध्ये निसर्ग मडवी होते, त्यांनी हा झेल टिपलाय. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपटा धावा लागल्या गेल्यात त्या 39 धावा 39 रन्स. 8 बाद 39 अशी बिकट परिस्थिती सध्या पाहायला मिळते आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा या संघाची. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतः गोलंदाज धावतोय चेंडूपर्यंत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय. आणि तिसरी धाव घेत असताना आणखीन एक खेळाडू 5व्या क्रमांकाचा खेळाडू होईल धावबाद परिणामी धावबा. सरपंच चषक 2025 आणि त्यात आज तिसरी रात्र जबरदस्त अशी ही शृंखला आपण बघत आहोत. संचितचा बॉल आखूड टप्प्याचा पाहायला मिळालाय. थोडासा शरीरक्षा दूर सुद्धा ठेवला होता पण त्यानंतर इनस्विंग त्याने केलाय. डॉट बॉल पाहायला मिळाला. इथून 30 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावपटा धावा लागल्या गेल्यात. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा या संघाच्या 9 बाद 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान ठेवले सतीश मुती गावदेवी गावठाण संघासमोर. जे संघ खेळतात त्यांना विनंती आहे की आपण मैदान सोडताना सुद्धा लाईन अप करून मैदान सोडा आणि मैदानाच्या आतमध्ये जाताना सुद्धा लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. विशेष सूचना आहे, दुसरी इनिंग चालू होण्या अगोदर श्रीराम शिरडोन आणि त्यांच्या विरुद्ध पिरकोन टीमचे जर कॅप्टन इथे उपस्थित राहिले नाही तर आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. ओर टू प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद विपुल. आपण या शृंखलेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे स्वागत करतो. ही आपली प्रथा आणि आज सुद्धा या शृंखलेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी कामगार क्षेत्रातले एक मोठं नाव आणि आमच्या जासई गावचे सुपुत्र सन्माननीय रवी घर त्यांचं आगमन झालंय. त्यांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती आहे की आपला मान सन्मान घेण्यासाठी यावं. आयुष्यात सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे आपली स्वतःची विचारसरणी आहे आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक परिस्थितीला बदलण्याची ताकद आहे. आणि आपल्या विचारसरणीनं कामगार क्षेत्रामध्ये अनेक कामगारांचे ज्याने दिवस बदलले त्याने सुगीचे आणि सुवर्ण दिवस आपल्या कर्तृत्व नेतृत्वाने ज्याने आणलं असं रवी घर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. खंडोबा संघाचे सन्माननीय अध्यक्ष माणिकशेठ म्हात्रे नक्की आपल्या शिवहस्ते आपण त्यांचा मानसन्मान करावा. वस्त्रालंकार, एक कर्तृत्व नेतृत्वाची शाल
आज कामगार क्षेत्रामध्ये कामगारांच्या आयुष्यामध्ये ज्याने आनंद भरला आणि अनेक कामगारांना आज आपल्या अनेक कामगारांच्या गळ्यातले ताईत जे बनलेच असे रवी खरे यांच्या शृंखलेच्या माध्यमातून वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत आहोत. धन्यवाद रवी, आपण या शृंखलेसाठी आलात. आपलं कार्य फार मोठं आहे. कामगार क्षेत्रामध्ये आपण फार मोठं काम करत. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल गावठण गावचे सन्माननीय अतिथी जनार्दन दामू मढवी यांना सुद्धा विनंती असेल. जनार्दन दादा यांना विनंती असेल की आपण यावं. आपलासुद्धा येथेचे मान सन्मान केला जाईल. गावठण गावचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व टेनिस क्रिकेटला नेहमीच मदत करत असतात आणि त्यांचंसुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही या दादा इथं आपलं स्वागत केलं जातं आहे. असेल माणिकशेठ म्हात्रे आपण आपणास की जनार्दन दादा मढवी यांचं आपण येथेचे मान करावा. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. याच दरम्यान या शृंखलेसाठी सन्माननीय कामगार नेते रवी खरे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांची देणगी आले. त्यांचं मनापासून स्वागत आणि त्यांना धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा या पहिल्याच सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉमबॉक्समध्ये जाऊया. धन्यवाद अप्पा. आणि तसेच सतीशमूर्ती गावदेवी गावठाण या संघासाठी शुभेच्छा आल्यात. करण मडवी, अजय मडवी आणि दयानंद मडवी यांना शुभेच्छा येतात. RR रायडर जासई, रोहित म्हात्रे आणि रोशन म्हात्रे यांच्या वतीनं या संघासाठी आणि या खेळाडूंसाठी शुभेच्छा येतात. दुसऱ्या इनिंगचा जर पहिला बॉल पडला आणि त्या अगोदर कोणी कॅप्टन जर आला नाही तर आयोजन कमिटीच्या वतीनं या दोन्ही संघाला पॅनलाइज केलं जाईल. पिरकोण संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. श्रीराम शिरडोण संघाच्या कॅप्टनला आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती केली जाते की आपण टॉस बॉक्समध्ये आपली रिपोर्टिंग करा. श्रीराम शिरडोण संघाच्या कॅप्टनला आता ही विनंती आहे की आपण पहिला चेंडू पाडण्या अगोदर आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. खंडोबा क्रिकेट क्लब जासी आयोजित सरपंच चषक 2025 ही आपण सध्या नामांकित एक स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेची आजची तिसरी रात्र आहे. प्रेक्षकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेसाठी दिलाय आणि त्या तमाम आपण प्रेक्षकांचं प्रथमतः स्वागत करूया. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. स्ट्राईकला आहे करण महेश मडवी आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण दयानंद मडवी यांना पाहू शकताय. येणारे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. गोलंदाज ओमकार तांडेल दाखल झाला. ही मोठी लढत एकाच उरण तालुक्यातील दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला सतीशमूर्ती गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध आयशा स्पोर्ट प्रतीक 11 सुरुंगपाडा ही आजच्या रात्रीची पहिली लढत. 41 धावा जमा केल्यात आणि 42 टार्गेट आहे गावदेवी गावठाण संघासमोर. पहिलाच बॉल ओमकार तांडेलचा करण मडवीच्या समोर. पहिलाच बॉल, इट्स अ नो बॉल. अगदी ऑफ साईडच्या कॉरिडॉरच्या बाहेर हा चेंडू पडलाय. विकेटच्या बाहेर चेंडू पाहायला मिळत आहे. आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि चांगलं असं चित्रीकरण ब्रॉडकास्टिंग करत असताना आपण संदेश दादा यांना पाहू शकताय. स्वतःला चांगलं असं त्यांनी खरं तर क्वालिटी त्यांनी चॅनलच्या माध्यमातून निर्माण केलंय. ओमकारचा बॉल फ्रीटचा बॉल होता. करण मडवीचा फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकांना जरूर झेल टिपलाय पण इथून मिळाला जाईल या चेंडूवर आणखीन एक धाव. सुरुवात चांगली पाहायला मिळते ती म्हणजे सतीशमूर्ती गावदेवी गावठाण या संघाची. फ्रीटचा बॉल आणि त्यावर क्षेत्ररक्षकांनी टिपला होता झेल. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या गेल्या त्या म्हणजे सतीशमूर्ती गावदेवी गावठाण या संघाला. दयानंद मडवी समोर आलाय. फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय. दुसऱ्या सत्रातील आलेला हा पहिला षटकार दयानंद मडवी याच्या बॅटमधून.
कामकारचं स्वागत केलं आलेल्या पहिल्या चेंडूवर दयानंद मडवीनं लगावलाय हा मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे षटकार. सुरुवात चांगली राहिलंय. 2 चेंडूवर 8 धावा जमा केल्यात. 42चा पाठला करत असताना सतीश मोती गावदेवी गावठाण या संघानं बॅटिंग करतोय दयानंद मडवी. यावेळचा आणखीन एक फटका वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून चेंडू चालला आउट ऑफ द फॅन्स. बॅक टू बॅक दयानंद मडवीच्या बॅटमधून आलेला हा सलग्न दुसरा षटकार. षटकार आलेत दयानंद मडवी यांच्या बॅटमधून. कमालीची त्यांना बॅटिंग करल्या आणि एक मोठं नाव आहे गावदेवी गावठाण टेनिस क्रिकेट मधील. सुनील शेठ मडवी यांच्या वतीनं बक्षीस येते दयानंद मडवी यांच्यासाठी. सलग्न तिसऱ्या षटकारासाठी बक्षीस होता. सलग्न 3 षटकार आले दयानंद मडवी यांच्या बॅटमधून. तर विनायक मडवी त्यांचे मोठे बंधुराज यांच्या वतीनं 1000 रुपये आणि तसेच सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांच्या वतीनं 3000चे कॅश प्राइज दयानंद मडवीसाठी आहे. स्ट्राईकला आपण करणला पाहतोय. धावपटला धावा लागले गेलेत 15. यावेळचा फुलटॉस बॉल आहे. अगदी जागा बनवली, रूम क्रिएट केलाय आणि चेंडूला पाठवलाय कव्हरच्या दिशेनं. स्वीपरच्या वरतून करण मडवीच्या बॅट मध्ये आलेला हा पहिला दर्जेदार उत्तम दर्जाचा क्वालिटीचा क्लासिकल चौकार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा देखील प्रयत्न झालाय. थ्रो थोडासा चुकीचा येतोय त्यामुळं मागील चेंडूवर 2 धावा मिळाल्या गेल्यात. चांगली खरं तर बॅटिंग सध्या करण मडवी करतोय. धावपटला धावा लागल्या गेल्या. त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावांचा पाठला करत असताना सतीश मोती गावदेवी गावठाण या संघाच्या बिनबाद 21 धावा 21. म्हणतात ना पवन की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिलं कराल ना ते अगदी सर्वश्रेष्ठ करा. तेच केलंय खंडोबा क्रिकेट क्लब दासईनं. यावेळचा काय क्लासिकल फटका खेळलाय दयानंद मडवीनं. आजच्या रात्रीतील सर्वात लांब 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 लचक आलेला षटकार आवडला असेल तर दयानंद मडवीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉल होता पण चेंडू कनेक्ट झाला नाही बॅटवर. त्यामुळं डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावपटला धावा लागले गेले त्या 27 धावा. यावेळचा बॉल काय क्लासिकल फटका खेळलाय. गॅप मध्ये पाहायला मिळाला. पॉइंटचा क्षेत्ररक्षण वेगानं चेंडू झपकन पकडलाय. इथून सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटला धावा लागले गेले आहेत त्या 28 धावा 28 रन्स धावपटलावर लागत असताना दोन्ही खरं तर सुरुवातीचे बॅट्समन सलामीला आलेत आणि स्वतःला सेट केलंय. सेट करत असताना धावा सुद्धा बनवल्यात. ही ओळख राहिलंय. उरण टेनिस क्रिकेट असो किंवा रायगड टेनिस क्रिकेट किंवा भिवंडी ठाणे महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा गावदेवी गावठाण या नावाचा वेगळी ओळख एक वेगळी दहशत निर्माण केलं या संघानं. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. फक्त एकच धाव मिळाली जाईल आणि या एका धावेने धावपटलावर धावा लागले गेल्यात त्या 29 धावा 29 रन्स. नॉन स्ट्राईक एंडला पण करण मडवीला पाहतोय. स्ट्राईकला दयानंद मडवी आज अटॅक करतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार देखील पाहायला मिळालेत. एक चौकार त्यानं लगावलाय. 6 चेंडूमध्ये 20 धावा त्यानं देखील बनवल्यात.
गोलंदाज आला आणि त्याच्यावर आक्रमण. आशिष मतेच्या विरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईड इस्ट लॉंग ऑन मध्ये टिपला जातोय झेल आणि इथून सतीश मुदी गावदेवी गावठाण्या संघाला लागला पहिला हादरा. दयानंद मडवी होतील झेल बाद. षटकार एक चौकार. 7 चेंडूमध्ये 20 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. स्ट्राईकला आता आकाश टेकले नवीन बॅट्समन न्यू कॅन्डिडेट मैदानात दाखल होईल. ही स्पर्धा सध्या एन्जॉय करतात आमचे जिवलग मित्र कल्पेश शेठ पाटील, हे सुद्धा एन्जॉय करतात. सातत्याने जर विचार केला तर अनेक साऱ्या व्यावसायिक संघांना ते सुद्धा पुरस्कार ते लाभलेत. कालुंद्री टीम असेल किंवा अनेक साऱ्या मोठमोठ्या संघांना जे पुरस्कृत करत असतात. आकाश टेकले ऑन द स्ट्राईक. अतिश मतेचं षटक चालू आहे. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर चांगली वापसी केली. मागील 4 चेंडूमध्ये अवघ्या त्यानं 2 धावा खर्ची केल्या. दयानंद मडवीसारखा मोठा मासा, मोठी विकेट त्यानं मिळवलंय. या षटकातील शेवटचा बॉल आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त 1 धावेतून मिळाली जाईल आणि एका धावेने धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 42 धावांचा पाठलाग करत असताना सतीशमुती गावदेवी गावठाण संघाच्या 1 बाद 30 धावा. हॅलो, कल्पेश पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. माणिक शेठ मात्र आपल्या आतुरतेने वाट बघत आहात. या व्यासपीठावर. ओव्हर टू विपुल पाटील. आशिष मती गोलंदाज आलाय. पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा देखील प्रयत्न होता. अगदी आज वेगळ्या टेक्निकने खेळताना आकाश टेकले देखील पाहायला मिळतोय. जो खेळाडू खरं तर आक्रमण फटक्यासाठी आक्रमण करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आज थोडासा डिपेंडिव्ह पद्धतीने खेळतोय, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळतोय. मागील 2 चेंडूवर 1च धावा आल्या. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 31 धावा. गावदेवी गावठाण संघाचा नाव अगदी महाराष्ट्राच्या बाहेर नेणारा खेळाडू सध्या स्ट्राईकला आलाय करण मडवी. आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा फटका देखील चांगला होता. वाईड इस्ट लॉंग ऑन रिज मध्ये एका टप्प्याने चेंडू चाललाय ओव्हर द रोप. मिळा जातील या चेंडूवर करण महेश मडवीला 4 धावा. या बिलचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रन सहित या एका धावेने धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 36 धावा. 36 रन. 36 धावा धावपटला लागत असताना 42चा पाठलाग करायचा आहे. सतीशमुती गावदेवी गावठाण संघ सध्या बॅटिंग करतोय. 42चा पाठलाग करत असताना जी सुरुवात दयानंद मडवी यांनी केली तशीच चांगले फटके करणच्या बॅटमधून आलेत. त्याला चांगलीशी भागीदारी लाभल्या आकाश टेकलेची. येणारे 14 बॉल आणि आता जिंकण्यासाठी आणखीन 6 धावांची गरज आहे. ती म्हणजे सतीशमुती गावदेवी गावठाण या टीमला. स्लोवर पद्धतीचा बॉल. यावेळचा फटका. विनिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आकाश टेकलेच्या बॅट मधून. कम्मालीची बॅटिंग. तब्बल 14 बॉल ठेवून हा सामना जिंकलाय सतीशमुती गावदेवी गावठाण टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी गावठाण टीम.
धन्यवाद सचिन. त्यानंतर आकाश टकले ग्रामपंचायत सदस्य, एक उत्कृष्ट खेळाडू आणि ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आहेत. त्यांच्यासुद्धा शृंखलेच्या माध्यमातून खंडोबा संघाचे सन्माननीय अध्यक्ष माणिकशेठ म्हात्रे यांच्या वतीनं त्यांच्या वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचंसुद्धा स्वागत करतो आहे. तसंच या 3 रात्रीमध्ये या शृंखलेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी असणारे सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर संतोष आत्माराम घरतसुद्धा सातत्याने इथं आहेत. त्यांच्यासोबत माणिक घरत हे सुद्धा सातत्याने आहेत. या सर्वांची उपस्थिती आम्हाला नेहमीच मार्गदर्शन प्रोत्साहन देणारे आहे.